Hello students, today we are starting the next concept of lesson 2, work and energy. Next concept is the energy and its types. Okay, let us listen everybody. Types. When an object possesses energy, it can perform work. Thus, capacity to perform work is energy. Energy is a scalar quantity. Thus, बघा आता कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा वर्क करतोय, काम करतोय, तेव्हा त्याला काय आहे, एनर्जीची आवश्यकता असते. कुठलंही आपल्याला काम करत असताना एनर्जीची आवश्यकता असते. म्हणजे आपल्यामध्ये ती क्षमता असायला पाहिजे. मग क्षमता म्हणजेच काय, कॅपॅसिटी. मग जी कॅपॅसिटी असते टू परफॉर्म द वर्क करण्यासाठी आवश्यक असणारी जी कॅपॅसिटी आहे त्यालाच काय म्हणणार आपण, एनर्जी म्हणणार. अँड एनर्जी इज अ स्केलार क्वांटिटी. आपण दोन टाईपच्या क्वांटिटी बघितलेल्या होत्या, स्केलार अँड व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजेच काय आहे, सदिश राशी. स्केलार म्हणजे अदिश राशी. सदिश म्हणजे त्याला दिशेचं आवश्यक, म्हणजे डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट. इथे काय आहे, डायरेक्शन हे आपल्याला आवश्यक आहे, तिथे दिशा आवश्यक आहे डिस्प्लेसमेंट डिस्टन्समध्ये. पण इथे काय आहे, आपल्याला एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी. इथे आपल्याला कुठल्याही दिशेला होऊ दे, दिशा इथे महत्त्वाची नाही आहे. तुमचं काम तुम्ही कुठल्याही डायरेक्शनने करा, डायरेक्शनचं इथं काही बंधन नाही आहे. आणि असं परफॉर्म केलेलं वर्क आणि त्या वर्क परफॉर्म करण्यासाठी लागणारी एनर्जीसाठी लागणारी कॅपॅसिटी म्हणजेच काय आहे, एनर्जी. तर बघूयात आपण हीच कन्सेप्ट. it does not have directional dependence. Energy exists in various forms such as heat energy, light energy, chemical energy, atomic energy, solar energy, sound energy, electric energy, mechanical energy, etc. One form of energy can be converted into another form. बघा आता आपल्याला व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी माहिती आहे. हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा आपण त्याला म्हणू शकतो आहे. लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा आपण म्हणू शकतो त्याला. केमिकल एनर्जी केमिकल्समधून जी काही ऊर्जा मिळत असते. म्हणजे आता काय आहे, कुठलाही आपल्याला आजार झाला की आपण काय औषध पाणी घेत असतो. म्हणजेच काय आहे, त्या औषधाने आपण बरं होतो, आपल्याला त्याच्यातून काय आहे, फिलिंग बेटर होतं. किंवा काही टॉनिक असेल किंवा काही एखाद्या आजारावरचं औषध, म्हणजे तो आजार बरा करण्यासाठी आपल्याला त्या केमिकल एनर्जीचा, त्या औषधामध्ये असलेल्या केमिकल एनर्जीचा उपयोग होत असतो. तसंच ॲटॉमिक एनर्जी, प्रत्येक ॲटममध्ये एक एनर्जी असते. कसली एनर्जी असते, दुसऱ्या ॲटमसोबत, दुसऱ्या एलिमेंटसोबत काय आहे, आयदर रिॲक्ट व्हायची, एक कंपाऊंड तयार करण्याची किंवा स्टेबल राहण्याची जी काही असते ती त्याच्यामध्ये असते, ती एनर्जी असते. त्यानंतर सोलार एनर्जी सूर्याकडून मिळणारी एनर्जी, तीही अतिशय महत्त्वाची आहे. सोलार एनर्जीवर सुद्धा सोलार डिव्हायसेस आपण बघतो आणि त्या एनर्जीचा वापर करून आपण बरेचसे काय आहे डिव्हायसेस, इतर डिव्हायसेस आपण रनआउट करू शकतो. नंतर साऊंड म्हणजेच काय, आवाजाची एनर्जी. आपल्या शरीरामध्ये असणारी साऊंड एनर्जी आपल्या शरीरामध्ये असते. आपण सुद्धा जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या साऊंड एनर्जी ही बाहेर पडत असते. मग त्याच्यामुळे काय आहे, ती पण एक म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज असते असं आपण म्हणू शकतोय. बघा काही वेळेस आपल्याला इतका अशक्तपणा येतो की काही वेळेस बोलायची सुद्धा ताकद नसते म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये ती एनर्जी फिनिश झालेली असते, थकवा आलेला असतो, अशक्तपणा वाटतो. म्हणजेच काय, साऊंड ही सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे त्याच्यामध्ये एनर्जी. त्याच्यामुळे कुठलाही आपल्याला काही एखादा डिव्हाइस असेल, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील, ते त्या एनर्जीशिवाय काय आहे, रनआउट होऊ शकत नाही. त्यानंतर आपण बघतो मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल म्हणजेच काय आहे, यांत्रिक ऊर्जा, यंत्राकडून होणारी ऊर्जा, ह्याला मेकॅनिकल. आता ह्या बरेचसे फॉर्म्स ऑफ एनर्जी आपल्याला माहिती आहेत. त्याच्यातल्या मेकॅनिकल एनर्जीचा आपण काय जास्तीत जास्त कन्सेप्ट ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, these different forms of energy are interconvertible. आणि तेच काय आहे, हे सगळे फॉर्म्स ऑफ एनर्जी जे आहेत ते एकमेकांना, बघा इथे जे एरोज आपल्याला दाखवले जातात इकडून इकडे केलेले, म्हणजेच काय आहे, ह्याचा अर्थ काय, कुठलीही एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊ शकते, पुन्हा ती एनर्जी पहिल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. मग त्यासाठी वेगवेगळे डिव्हायसेस असतील, वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला तिथे अप्लाय कराव्या लागतात, तेव्हा त्यांचं कन्व्हर्जन होत असते. म्हणजेच काय आहे, आपल्याला पुढे आणखी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघायचं आहे. म्हणजेच कुठलीही एनर्जी ही काय आहे, कधीही
क्रिएट होत नाही कुठेही किंवा कुठेही डिस्ट्रॉय होत नसते, ती फक्त कन्व्हर्ट होत असते. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ती कन्व्हर्ट होत असते. म्हणजे आपल्याकडून सुद्धा जी काही एनर्जी बाहेर पडत असते त्याचा उपयोग कशा ना कशा तरी होत असतो, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलेलं आहे. म्हणजेच काय आहे बघा, आता Kinetic त्याच्यातली energy. पहिली एनर्जी खरं तर Though there are various different forms of energy, we बघा deal with आता. only mechanical energy. Mechanical energy is classified into two types: kinetic energy and potential energy. The energy possessed by a body by virtue of its motion is called as kinetic energy. For example, moving car, oscillating pendulum, running horse, flying bird possesses kinetic energy. Let's now obtain expression for kinetic energy. तर बघा, आपण सगळ्या फॉर्म्समधल्या फक्त मेकॅनिकल एनर्जीकडे आपण जास्त फोकस करणार आहोत. मेकॅनिकल एनर्जीचे पुन्हा आपल्याला दोन टाईप्स दिसत आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक हा वर्ड जो आहे हा आपल्याला खरं तर आत्ता अलीकडे नाही पण पूर्वी एक कायनेटिक नावाच्या एका वस्तूलासुद्धा एक कायनेटिक म्हटलं, एका कंपनीचं नाव होतं. बघा, तुम्हाला आठवत असेल तर कायनेटिक हे काय आहे, एका टू व्हीलरचं नाव होतं, एका टू व्हीलरच्या कंपनीचं नाव होतं कायनेटिक. जशी आता स्कूटी आपण म्हणतो सनी, तशी आहे काय एक कायनेटिक म्हणून एक कंपनीचं नाव. का बरं हे नाव त्याने दिलं असेल? बघा, बऱ्याच कायनेटिक हे काय आहे, एका कंपनीने दिलेलं नाव आहे की जे आपण त्यांच्या कायनेटिक या वर्डचं खरं तर मिनिंग बघायला गेलं तर कायनेटिक म्हणजेच काय आहे, तर कायनेटिक एनर्जी जी मोशनाइज असते सतत त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. जी एनर्जी तिच्या मोशनमुळे काय आहे, पझेस होत असते. आपल्याला इथे डेफिनेशन पण बघायला मिळेल. काय आहे, तर एनर्जी पझेस बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ द मोशन, बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी. ओके, म्हणजे जी एनर्जी पझेस होती आहे बाय द बॉडी, कुठल्याही बॉडीकडून, कशामुळे, कोणाच्या कारणामुळे, व्हर्च्यू म्हणजे कोणत्या कारणामुळे, त्याच्या मोशनमुळे मिळालेली जी एनर्जी आहे त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. आता अगदी सोपं सांगायचं झालं तर बघा, कधी कधी आपण फॅन लावतो, रोज आपण फॅन लावतो, फॅन लावल्यानंतर तो स्पीड असतो काय 1 वर असेल 5 वर असेल कसाही, पण नंतर जेव्हा बंद करतो तेव्हा बंद केल्यानंतर लगेच फॅन फिरायचा थांबतो का? तर नाही, तो काय आहे, पुन्हा अँटी क्लॉकवाईज पुन्हा उलट्या दिशेने फिरत राहतो आणि बराच काही सेकंदानंतर तो बंद होतो. बटन आपण ऑफ केल्या तो थांबत नाही. मग तो काय आहे, त्याचं काय आहे, मोशनमुळे त्याला मिळालेली जी गती आहे, त्याला जी एनर्जी आहे ती त्या एनर्जीमुळे त्याचं मोशन होत असतं. आधी तो काय मोशनाइज होता आणि त्याच्यामुळे आणखीन त्याला एनर्जी जी मिळाली होती त्या एनर्जीमुळे आणखीन एक त्याच्यामध्ये काय एनर्जी जी तयार झालेली असते ती आहे कायनेटिक एनर्जी झालेली असते. म्हणजेच कुठल्याही मोशनमुळे त्याच्यामध्ये जर एनर्जी पसेस झाली. आता बघा, एखाद्या रनिंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही एखादाच भाग घेतलेला असेल किंवा पाहिलं असेल तर बघा, रनिंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काय आहे, काहीतरी बॉर्डर लाईन दिलेली असते आणि त्या बॉर्डर लाईनपर्यंत तुम्हाला धावायचं असतं. धावत असताना धावता तुम्ही आणि काय आहे, ॲट द मोस्ट आपण सगळेजण काय करत असतो, त्या लाईनकडे आपलं पूर्णपणे फोकस असतो की जी आपल्याला क्रॉस करून आपल्याला विनर होता येणार आहे. ती लाईन एकदा क्रॉस केली की मग काय आहे, आपल्याला काय आहे, आपण विनर हे घोषित होणार. मग भले आपल्या मागे पुढे कोणी ना कोणीतरी, पण आपलं लक्ष पूर्ण फोकस त्या लाईनवर असतं आणि आपल्या आजूबाजूंच्या पेक्षा थोडीशी आपली स्पीड वाढवत आपण तिथपर्यंत जात असतो. तिथपर्यंत आपण जातोही. आता आपल्यातलाच कोणीतरी तिथं एक गेलेला आहे, लाईनला क्रॉस केला, तर लाईनला जस्ट टच केलं, त्याने क्रॉस केलं, 1 पाऊल जरी त्याने पुढे टाकलं तरी तोच विनर आहे. पण तरी पण काय होतं, लक्षात घ्या, तिथे तो थांबत नाही, तरी आणखीन 4-5 पावलं त्याचे काय आहे पुढे जातात आणि मग तो स्टॉप होतो. मग पुढचे 4-5 पावलं जास्त टाकले तर तो काय मोठा जास्त विनर असा होणार आहे का? नाही. कोणीही त्या लाईनला क्रॉस केलं, पुढे मग तुम्ही कितीही धावा त्याला काही अर्थ नाही आहे. पण तरीसुद्धा आपली बॉडी काय आहे, त्याच्या पुढे आणखीन ॲटोमॅटिकली, आपण नाही इच्छिलं तरी पण ॲटोमॅटिकली आपले पावलं पुढे 2-4 असे तिथे पावलं टाकले जातात आणि मग आपण थांबून जातो. का बरं? आपण धावताना आपण मोशनाइज असतो आणि त्या मोशनाइजमुळे आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण झालेली असते. ती एनर्जी कोणती आहे? कायनेटिक एनर्जी. आणि त्याच एनर्जीमुळे आपण काय आहे, लगेच त्या
लाईनवर म्हणजे लाईनवरच स्टॉप होऊ शकत नाही, आणखीन पुढे थोडेसे जातो. आणखीन ह्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे अगदी सायकलचं पण म्हणता येईल. सायकलसुद्धा आपल्याला अचानक स्टॉप करायला लागली तरी पण 1-2 चाकं असे फिरतात आणि मग तिथे स्टॉप होते. त्याहीपेक्षा आणखीन एक बेस्ट उदाहरण म्हणजे तुम्हाला रेल्वेचं सांगता येईल. रेल्वे बघा, जेव्हा ब्रेक अप्लाय करतो तेव्हा त्याच सेकंदाला, त्या 2-3 सेकंदानंतरच लगेच स्टॉप होते का ती? नाही. आपल्याला जेव्हा ब्रेक अप्लाय करतो तेव्हा ती कधीही स्टॉप होत नाही. त्याच्या पुढे ब्रेक आपल्याला खूप आधीच अप्लाय करायला लागतो, जेव्हा आपल्याला थोडंसं काही डिस्टन्स तिथे स्टॉप व्हायला लागणार असेल तेव्हा. म्हणजे ज्यावेळेस एखादं रेल्वे स्टेशन येतं आहे ह्याचं काय सिग्नल बघा तिथे लागलेलं असतं आपल्याला, आणि त्यावेळेस आधीच काही अंतर आधीच त्या रेल्वे मास्टरने काय तिथे ब्रेक अप्लाय केलेला असतो आणि मग त्या स्टेशनवर येऊन ती गाडी काय आहे, ती रेल्वे काय आहे थांबलेली असते, ट्रेन ती आपल्याला थांबलेली स्टॉप झालेली दिसून येते. म्हणजेच काय आहे इथे मग ते मधला पॅसेज ॲक्च्युली काही हे नाही आहे त्याच्यामध्ये, काय आहे ॲक्सिलरेटर त्याने अप्लाय केलेलं नसतं तरी आधीचीच जी एनर्जी आहे, मोशनाइज असलेली जी एनर्जी आहे त्याच एनर्जीचा वापर, त्याच एनर्जी म्हणजे कोणती ती कायनेटिक एनर्जीचाच वापर करून ती गाडी काय आहे पुढे थोडीशी रनआउट होते आणि मग ती स्टॉप होत असते. म्हणजेच काय ह्या सगळ्यांचं आपण काय म्हणतो, ही कायनेटिक एनर्जी प्रत्येक मोशनाइज ऑब्जेक्टमध्ये ऑलरेडी असते. मग तसंच जर बघितलं आपण तर इथे काही ऑब्जेक्ट्समध्ये आपण बघतो आहे काय काय आहे बघा. आपण एक एक उदाहरण बघूयात. इथे बघा काही काही For ऑब्जेक्ट्स. example, moving car, Moving oscillating car. pendulum, running horse, flying bird possesses kinetic हे energy. सगळे काय Let's मोशनाइज now आहेत म्हणून obtain ते expression for कायनेटिक एनर्जी kinetic पजेस energy. करतात. Consider an object which starts into motion from the state of rest. Therefore, its initial velocity is 0. According to the second equation of motion, S is equal to ut plus half a t square, which is equal to 0. बघा आता आपण बघतोय एक इक्वेशन तयार करणार आहोत आपण. कायनेटिक एनर्जीमध्ये कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये ॲक्च्युली किती डिस्प्लेसमेंट तो कवर करतो आहे, किती डिस्टन्स कवर करतो आहे, किती वेळ त्याला तो त्याची पुढची कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये असणार आहे, हे सगळं आपल्याला काय आहे एखाद्या इक्वेशनमधून आपल्याला त्यांना प्रूव्ह आउट करायचं आहे. मग एखादा फॉर्म्युला तिथे लागणार आहे. मग तो फॉर्म्युला काय असेल तर त्यासाठी आपल्याला काय इक्वेशन तयार करायचं आहे. इक्वेशन ऑफ मोशन आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यातलं सेकंड इक्वेशन ऑफ मोशनची आपण मदत घेणार आहोत की कुठलंही आता ऑब्जेक्ट काय आहे मोशनाइज आहे आणि त्याच्यामध्ये त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. म्हणजे इनिशियली तो ॲट रेस्टमध्ये होता, नंतर मग काय तो मोशनाइज झाला आणि मग त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला टाईम काय असेल, त्याचं ॲक्सिलरेशन किती असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट त्याने किती कव्हर केलेलं आहे, हे सगळं आपल्याला एक एक त्याचं फाइंड आउट करण्यासाठी बघा आता सगळ्यांनी हे व्यवस्थित ऐकायचं आहे. 2t plus half at square, which is equal to half at square. बघा आता इथे काय झालं आहे, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. पण आता इनिशियल मोशन म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी यू ही काय इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे जेव्हा सुरुवातीची व्हेलॉसिटी स्पीड असं आपण म्हणू शकतो. मग कुठलाही ऑब्जेक्ट काय सुरुवातीला काय आहे आपण आत्ता घेतलेला ऑब्जेक्ट काय रेस्ट पोझिशनला होता, रेस्टला होता म्हणजे त्याच्यामध्ये काही व्हेलॉसिटी होती का तर नाही, म्हणजे ती किती आहे 0 आपण म्हणणार आहोत, त्याची व्हॅल्यू 0 आणि बाकी हाफ ए टी स्क्वेअर ॲज इट इज राहणार. मग 0 × टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर असं आपल्याला इक्वेशन मिळतं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल 0 × टी. 0ने कुठल्याही नंबरला व्हॅल्यूला किंवा कुठल्याही ह्याला आपण जर मल्टिप्लाय केलं तर 0च मिळणार. म्हणजे ही क्वांटिटी कंप्लीट आपल्याला 0 मिळते. फक्त आपल्याला ही इकडचंच फक्त टर्म शिल्लक राहते, दॅट इज द हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला आता इक्वेशनमध्ये आधी काय मिळालेलं आहे एस इज इक्वल टू हाफ ए. डिस्प्लेसमेंट एवढी झाली. आता आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो आपण काढायचा प्रयत्न करूयात. ई म्हणजे काय, ई म्हणजे काय वर्क किती पजेस झालेलं आहे, डब्ल्यू म्हणजेच ई आहे. बघा आता आपण पाहूयात. According to the definition of the work done, W is equal to F into S, which is equal to mg into half at square, which is equal to half m into the whole at square. बघा अकॉर्डिंग टू द डेफिनेशन वर्क डन
म्हणजेच काय आहे एनर्जी. वर्क डन कधी होणार आहे, वर्क डन करण्यासाठी आवश्यक असणारी कॅपॅसिटी म्हणजेच एनर्जी आहे. म्हणून इथे पण आपण डब्ल्यूचाच फॉर्म्युला यूज करणार आहे. डब्ल्यू म्हणजे वर्क डनचा. डब्ल्यूचा काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा आपण सुरुवातीलाच बघितला. मग तेच फोर्स आपण आता काय आहे, फोर्स म्हणजेच किती आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी हा त्याच्यावर एम इंटू जी, आणि एस म्हणजे आपल्याला आत्ताच वरती जो मिळालेला आहे सेकंड इक्वेशनवरनं तो किती, हाफ AT स्क्वेअर. ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये काय मल्टिप्लिकेशन होणार. मग जो नंबरचा आहे तो आपण सुरुवातीला आणू, हाफ एम आणि काय आहे AT स्क्वेअर. आता इथे आपल्याला काय आहे बघा, अजून मिळेल, आपण अजून हे इक्वेशन आता पुढे सॉल्व करूयात, डेराईव्ह करूयात. डेरिव्हेशनसुद्धा आपल्या परीक्षेला येतं का But वेळेस. according to the first equation of motion, V is equal to U plus AT, which is equal to 0 plus AT, which is equal to AT. V square is equal to AT square. W is equal to half mv square. Since this is the work done by the object due to its kinetic energy is equal to half mv square. बघा आता मग आपल्याला इथं काय मिळालं, बट अकॉर्डिंग टू द फर्स्ट इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशनचा पण थोडासा आपण मदत घेऊयात. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनवरनं काय येतं आहे, यू प्लस AT, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. यू म्हणजे आता इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे, आणि मग त्याच्यामुळे काय मिळणार आहे, 0 प्लस AT, दॅट इज द AT. व्ही स्क्वेअर केलं तर AT स्क्वेअर येईल. मग आपल्याला वरची जी आपली व्हॅल्यू आहे हाफ MAT स्क्वेअर, ही काय येणार आहे आपल्याला, ही व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याला, AT स्क्वेअर म्हणजे आपण काय ठेवूया, AT स्क्वेअरची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर पुटअप करूयात. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळतं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू MV स्क्वेअर. ओके, हाफ MV स्क्वेअर काय आहे, डब्ल्यू इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर असं आपल्याला मिळतं आहे. आता आपण बघूयात. Therefore, this is the work done by the object due to its kinetic energy. Therefore, KE is equal to, KE means what, kinetic energy चा हा शॉर्ट फॉर्म आहे. KE kinetic energy is equal to half into mass into velocityचा स्क्वेअर, असं आपल्याला इथे इक्वेशन मिळालं आहे. ओके, आता आपण बघूयात नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. Potential energy. The other type of mechanical energy is potential energy. The energy possessed by a body due to its position or configuration is called potential energy. When arrow is pulled along the string on the bow, work is done. This work done is stored in the form of potential energy. बघा आता इथे आपण एक ॲरो म्हणजेच काय धनुष्यबाण घेतलेला आहे, आणि धनुष्यबाणाला काय बघा आधी थोडंसं असं ताणून धरायला लागतं. तुम्ही स्वतःसुद्धा अप्लाय केलेलं असेल, धनुष्यबाण लहानपणी खेळताना वगैरे खेळण्यातला धनुष्यबाण तुम्ही घेतला असेल. आणि काय आहे सुरुवातीला असं बरोबर नेम धरून मागेसुद्धा तो दोरा काय आहे ताणून घ्यावा लागतो. ओके, मग तो ताणल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोअर होते. ओके, ते कोणतं वर्क आपण करतो, ताणण्याचं वर्क करतो आहे, आणि त्या वर्कमुळे एक एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर झालेली असते, सेव्ह झालेली असते. ती एनर्जी म्हणजे कोणती आहे तर पोटेन्शियल एनर्जी. ओके, म्हणजेच वेन द ॲरो इज पुल्ड बॅक अलॉंग विथ द स्ट्रिंग, वर्क इज डन. जेव्हा पुल्ड बॅक मागे जेव्हा ॲरो पुल केला जातो, आपण वर्क अप्लाय करतो आहे, फोर्स देऊन त्याला मागे असं खेचतो आहे, ताणतो आहे. अँड धीज पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन ऑफ द स्ट्रेच स्ट्रॉंग्स अलॉंग द विथ द ॲरो पॉझेसेस द पोटेन्शियल एनर्जी. हे जे पर्टिक्युलर वर्क आपण करतो त्याला मागे ताणून घेण्याचं, तेव्हा त्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोअर होत असते, आणि ती एनर्जी म्हणजे कोणती आहे तर पोटेन्शियल एनर्जी. ओके, लिसन एव्हरीबडी. When arrow is released, the potential energy gets converted into kinetic energy and the arrow moves in the forward direction with large velocity. बघा आता इथे सुद्धा जेव्हा म्हणजेच आपण मगाशी बघितलं की ॲरो मागे काय आपण मागे ताणून घेतला होता, तेव्हा त्याच्यामध्ये कोणती एनर्जी फॉर्म झाली, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म झाली. पण ती जेव्हा तो आपण ॲरो सोडून रिलीज करू तेव्हा काय ॲटोमॅटिकली आपला ॲरो काय होणार आहे, पुढच्या दिशेने जिथे आपण नेम धरला त्या दिशेने अगदी मोशनाइज फास्टली मूव्ह होणार आहे आणि पुढे आपल्या टार्गेटपर्यंत जाणार आहे. बरोबर आहे. मग तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी कुठून येते, जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कन्व्हर्ट होते
कोणत्या एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि तो ॲरो आपला मोशनाइज होऊन आपल्या टार्गेटपर्यंत जात असतो. म्हणजेच काय आहे, व्हेन ॲरो इज रिलीज इट्स पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी अँड इट मूव्ज इन द फॉरवर्ड डायरेक्शन. पुढच्या दिशेने तो मूव्ह झालेला दिसतो. बघा Let's आता now obtain an expression from the potential energy. आता पोटेन्शियल Consider an एनर्जीसाठी object आपण of mass एक्सप्रेशन n placed on the surface of ground. Force F is exerted on it and the body is moved upwards through distance h. Thus work is done on the object. Work done is equal to Fs, which is equal to mg into h. This work is stored in the form of potential energy of the body. Therefore, potential energy is mgh. ओके. म्हणजे आता इथे आपल्याला अप्लाइड फोर्स डिस्प्लेसेस द ऑब्जेक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. बघा आता आपण इथे एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, वुडन बॉक्स हे घेतलेला आहे आणि तो काय आहे, वरती त्याच्यावर फोर्स अप्लाय केला आहे आणि त्याने एच एवढी हाईट कव्हर केली आहे. अँड दिस वर्क इज डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे कोणतं वर्क त्याच्यावर ऑब्जेक्ट झालं आहे, त्याच्यावर फोर्स अप्लाय करायला लागला आणि त्याने एस एवढं डिस्प्लेसमेंट केलं. म्हणजे काय आहे, एच एवढी हाईट हे केलेली आहे, गाठलेली आहे. म्हणजेच काय आहे, आणि जीच्या अपोजिट वर्क केलं आहे. जी म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटी. मग त्याच्या अपोजिट वर्क केलं म्हणून इथे जीसुद्धा आपल्याला कन्सिडर. आता आपण बघितलं कायनेटिक एनर्जीमध्ये आपण जी कन्सिडर केला नव्हता. कारण का बरं, तो काय हॉरिझॉन्टली डायरेक्शननेच होणार आहे. तो काय आहे, वरती जमिनीच्या आपल्याला आपण म्हणू शकतो आहे अर्थ सरफेसच्या वरती असाच किंवा खाली वरून खाली पडत होता का, नाही. म्हणजे त्याच्यावर जी अप्लाय तिथे होत नाही. पण इथे मात्र जी अप्लाय होतो आहे कारण खालून वर ऑब्जेक्ट जातो आहे. त्याच्यामुळे काय आहे, जीच्या अपोजिट त्याला फोर्स लावायला लागणार आहे. त्याच्यामुळे MGH असं आपल्याला तिथे काय आहे फॉर्म्युला मिळतो. आणि हा वर्क डन, धिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी. ओके. बघा आता Correlation between work and energy. आता आपण Work and वर्क आणि energy are related to each other like cause and effect relationship. Energy is the cause and work is the effect. Correlation between work and energy. Work and energy effect relationship. Energy is the cause and work is the effect. बघा आता एनर्जी आणि वर्क हे खरं तर काय आहे, कॉज आणि इफेक्ट. काय कॉज होतो आणि त्याचा काय इफेक्ट होणार आहे ह्याच्यावर आपल्याला काय आहे, ते एक कॉज आणि इफेक्ट जसे एकमेकांशी रिलेट असतात तसंच एनर्जी आणि वर्क हे एकमेकांशी रिलेशन त्यांचं असताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय आहे बघा, कॉज आणि वर्क. आता बघा जसं आपण एक्झाम्पल बघूया. Whenever work is done, energy is consumed. बरोबर आहे. Similarly, unless the body has energy, it cannot perform work. Consider a big stone lying. बघा जसं आपण म्हणतो जेव्हा वर्क होतं आहे तेव्हा तिथे एनर्जी कन्झ्युम होत असते आणि जेव्हा एनर्जी यूज करू तेव्हाच वर्क होणार आहे. बरोबर आहे. अशा एकमेकांवर ते डिपेंड्स असतात. Lying on the ground. Force is applied on it and it is lifted through certain height. For doing this work, work is done and energy is spent to carry out this work. The बघा आता इथे एक स्टोन आहे. द स्टोन काय केलं, लिफ्टेड थ्रू द सर्टन हाईट अबाव द ग्राउंड लेवल बाय अप्लाइंग द फोर्स. आपण एक स्टोन वरती उचलला आहे आणि त्याच्यामुळे काय आहे, तो उचलताना नक्कीच आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. वर्क इज डन, त्याच्यामुळे फोर्स अप्लाय केला म्हणजे वर्क तिथे झालेलं आहे. एनर्जी स्पेंड टू कॅरी आउट द दिस वर्क, आणि त्याच्यामुळे एनर्जीसुद्धा आपली तिथे काय स्पेंड झालेली आहे, खर्चित झालेली आहे. व्हेन वी परफॉर्म द वर्क वी लूज द एनर्जी व्हाईल ऑब्जेक्ट ऑन विच द वर्क इज डन गेन्स इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजेच काय आहे, जेव्हा आपण परफॉर्म करतोय कुठलंही वर्क तेव्हा आपल्यामधली एनर्जी लूज होत असते. अँड ऑन विच द वर्क इज डन गेन्स इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजेच काय आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये ती एनर्जी काय आहे आपण कन्वर्ट करतो म्हणजे किंवा त्याला आपण देऊन टाकतो. इट्स डन गेन्स इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी. त्या ऑब्जेक्टला सुद्धा, ऑब्जेक्ट ऑन विच वर्क इज डन, ज्या ऑब्जेक्टवर वर्क आपलं डन होणार आहे त्या ऑब्जेक्टला काय आहे गेन होणार आहे, म्हणजेच मिळणार आहे इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी. तो काय आहे ते आपल्याकडून घेत असतो. लक्षात भले तो नॉन लिव्हिंग आहे तरी पण त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी आलेली आहे. कशामुळे एनर्जी, कोणती एनर्जी मग आधी त्याच्यामध्ये अप्लाय होती, तो जेव्हा तो दगड जेव्हा जमिनीवर पडलेला होता तेव्हा जमिनीवर त्याच्यावर
एक फोर्स अप्लाय करत होता, त्याच्यावर एक एनर्जी अप्लाय करत होती. कोणती होती? तर ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय करत होता. त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा एक एनर्जी होती. पण आपण काय केले, त्या ग्रॅव्हिटेशनल एनर्जीच्या पेक्षा जास्त फोर्स, जास्त एनर्जी अप्लाय केली, म्हणून तो आपण ऑब्जेक्ट उचलू शकतो. म्हणजेच काय आहे, मग आता आपल्याकडे असलेली एनर्जी त्याच्यावर आता अप्लाय झालेली आहे, त्याने ती आपली एनर्जी घेतलेली आहे, म्हणून तो वरती उचलल्या गेलेला आहे. This work done on the stone gets stored in the form of its potential energy. Now, मग ते जे वर्क डन झालं त्या स्टोनवर, ते काय आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये स्टोअर झालेलं असतं. ओके. now, when the stone is released from that height, its potential energy is converted into kinetic energy. मग त्याच्यामुळे आता जेव्हा आपण उचलून धरला त्याच्यामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आलेली होती, स्टोअर झालेली होती. आणि जेव्हा आपण स्टोन रिलीज केला आपल्या हातातून, तेव्हा ती पोटेन्शियल एनर्जी काय होते, कन्व्हर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये, आणि ती मोशनाइज होते, आणि त्याच्यामुळे तो स्टोन काय आहे, खालच्या दिशेने पडतो. Now let's consider another example. In dams, water is stored in a large reservoir at certain height above the sea level. बरोबर आहे. आपण When डॅम्स, water is allowed to flow under the influence of gravity, potential energy stored in it gets बरोबर आहे. म्हणजे डॅम्समध्ये सुद्धा, धरणामध्ये बघा, उंचावर पाणी काय स्टोअर केल्या जातं. आधी स्टोअर केल्याशिवाय तिथे काय तिथे काय चालू होऊ शकत नाही पाणी. मग ते आधी स्टोअर फॉर्ममध्ये भरपूर तिथे लागतं. आणि इथे आपल्याला इथे जो बांध दाखवलेला आहे, तिथे काय आहे, ती एनर्जी काय आहे, ती स्टोअर होते. आणि ती स्टोअर झालेली एनर्जी म्हणजे कोणती आहे, पोटेन्शियल एनर्जी. तीच पोटेन्शियल एनर्जी आता कन्व्हर्ट होते जेव्हा वॉटर फॉल्स होतं आहे, वरतून आपल्याला खाली असं धबधब्यासारखं त्याच्यातून पडताना दिसतं आहे त्याच्या ह्याच्यातून, तेव्हा काय आहे, त्या एनर्जीचा, पोटेन्शियल एनर्जीचा काय आहे, कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येईल. converted into kinetic energy. This kinetic energy is used to rotate turbines. Turbines are connected to generators. The generators generate electricity. ओके. याच्यामध्ये म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं, दॅट्स द वर्क डन बाय द वॉटर इन टर्न्स गेट कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. का बरं? आधी वॉटर युजेस दिस कायनेटिक एनर्जी, जी कायनेटिक एनर्जी त्याला पोटेन्शियल एनर्जीमधून कन्व्हर्ट करून मिळणार आहे, त्याच कायनेटिक एनर्जीचा वापर करून काय आहे, तिथल्या जे टर्बाईन्स असतात, ते टर्बाईन्स काय होतात, रोटेट होतात, रोटेशन होतं त्याचं. अँड दॅट्स द वॉटर परफॉर्म द वर्क. त्याच्यामध्ये तिथे काय आहे, वॉटर वर्क परफॉर्म करतं. दस द वर्क डन बाय द वॉटर इन टर्न्स गेट्स कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. मग तेच टर्बाईन फिरले की वरती काय आहे, जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी फॉर्म करतात. म्हणजेच काय आहे, वॉटर इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिक. म्हणजे आधी पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. नंतर कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. हे असं कुठे घडत असतं, तर इन द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये. म्हणजे जिथे धरणांच्या साहाय्याने, डॅमच्या साहाय्याने तिथे इलेक्ट्रिसिटी फॉर्म केली जाते त्या स्टेशनला. दस द वर्क अँड एनर्जी आर को रिलेटेड. म्हणून आपल्याला त्यांचं काय आहे, को रिलेशन ह्याच्यातून लक्षात येणार आहे. लक्षात आलं आहे सगळ्यांना? आपण आता बाकीचा भाग उद्या